मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आपली जी जनावर आहेत जसं की बैल झाले, गाई झाले, म्हशी झाल्या, म्हशींची पारडे झाली, आता त्यांची माहिती तर तुम्हाला नसेलच, ती थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण माहिती पडेल कोणाबद्दल, म्हणजे ह्या बैलाचं नाव काय, ह्या पारड्याचं नाव काय, ह्या गाईचं नाव काय, ह्या म्हशीचं नाव काय। तर चला, आता म्हशी तर रानामध्ये गेलेले आहेत, सध्या तरी मी आता बैलांची, पारड्यांची आणि गाईची माहिती देतो तुम्हाला। तर चला, तर ह्यो आपला वादळ बैल आहे आणि एकदम असा रागीट स्वभावाचा दिसतोय, तुम्हाला बघू शकता। कारण शर्यतीमध्ये आज झुंजलेला बैल आहे, 16 शर्यतीमधून 14 शर्यती जिंकलेले आहे आणि आम्ही सध्याला आता शर्यतीसाठी बंदी घातलेली आहे आणि घरीच असतो ह्यो। तर ह्यो घरच्या गाईचाच वासरू आहे आपल्या, बघू शकता कसं दिसायला एकदम ऍक्टिव्ह आहे। याचं नाव वादळ। तर आता हा बैल बघू शकता, हा याचं नाव आहे चिमण्या आणि याला घेऊन आता 2च महिने झाले आणि ह्यो खास शर्यतींसाठी घेतलेला आहे। तर याचा लुक पण बघू शकता। हा आहे तो पाखऱ्या, याला पण घेऊन आता 1 महिना झाला, ह्यो पण शर्यतींसाठी घेतलेला आहे। आणि ह्यो आतमध्ये असा घुसलेला बैल आहे तो कन्हैया, ह्यो कन्हैया बैल आहे, ह्यो घरचा बैल आहे आणि गावठी बैल आहे। आता इकडे बघूया आपण, ही आपली गाय आहे, बघू शकता गाय, घरची गाय आहे, मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवली असेल तुम्हाला। राधा हिचं नाव आहे, राधा। तर मंडळी, आता तुम्हाला तर माहित असेल सर्व, मी गायींची, बैलांची माहिती दिली तुम्हाला, सगळ्यांची नावं सांगितली। तर कशी आहेत आमची बैल गायी ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।